गुड आफ्टरनून एव्हरीवन. वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल. आज मी बनवणार आहे पालक पनीर पुलाव. बऱ्याच लहान मुलांना पालक आवडत नाही आणि यात पनीर पण आहे, त्यामुळे हा एक बेस्ट ऑप्शन आहे लहान मुलांसाठी. त्याचबरोबर मोठ्यांना पण हा पुलाव नक्की आवडेल. त्यानंतर पुलाव बनवण्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही हा पुलाव तेलामध्ये, तुपामध्ये किंवा तेल आणि तूप मिक्स करून पण बनवू शकता. त्यानंतर यात आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे. खडे मसाल्यामध्ये मी टाकला आहे 1 इंच दालचिनी, 2 तेजपत्त्याची पाने, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 छोटी विलायची आणि 1 मोठी विलायची. त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच जिरं. त्यानंतर हे जे सगळे खडे मसाले आहे यांना छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपल्याला 1 मोठा कांदा टाकायचा आहे. कांद्याला आपल्याला उभं कापून घ्यायचं आहे. कांद्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला ब्राऊन होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे. ब्राऊन झालेल्या कांद्याची चव ही खूप छान येते. त्यानंतर आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. वाटणामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या या तिखटवाल्या आहे. त्यानंतर पालक, कोथिंबीर आणि 10 ते 12 काळे मिरे. इथे मी लाल तिखटचा वापर करणार नाही आहे, त्यामुळे मिरच्या पण तिखटवाल्या घेतल्या आणि काळी मिरी पण जास्त वापरलेली आहे. त्यानंतर पुलावमध्ये टाकायसाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता कांदा हा छान भाजून झाला आहे, त्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे. त्यानंतर यात आपल्याला आपण जे वाटण बनवलेलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. वाटणाला पण छान भाजून घ्यायचं आहे. इथे वाटणाला जो हिरवा कलर आलेला आहे कोथिंबीर आणि पालकमुळे, असाच कलर आपल्या पुलावला पण येणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मी मसाला छान भाजून घेते आहे. त्यानंतर यात आपल्याला भाज्या टाकायच्या आहे. भाज्यांमध्ये मी गाजर टाकलेलं आहे. हे ऑरेंजवालं गाजर आहे जे गोड नसतं. त्यानंतर मटार टाकलेला आहे आणि यात टाकलेला आहे फ्लॉवर. त्यानंतर सगळ्या भाज्यांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या चांगला मसाला त्याला कोट झाला पाहिजे. भाज्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे हिंग आणि त्यानंतर यात आपण टाकणार आहोत चवीपुरते मीठ. तुम्ही इथे भाजीपुरतं मीठ आधी टाकू शकता आणि नंतर पाणी टाकल्यावर पण मीठ वाढवू शकता. त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे अर्धा वाटी दही. इथे मी टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे, म्हणून दही यूज करते आहे. दही टाकत असताना गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवायची. दहीमुळे पुलावाची टेस्ट ही खूप जबरदस्त येते. तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर दहीला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाज्या छान मिक्स झाल्या आहे. त्यानंतर यात आपल्याला मसाले टाकायचे आहे. मसाल्यांमध्ये आपल्याला फक्त 2 मसाले वापरायचे आहे. ते म्हणजे धने पावडर आणि आपला काळा मसाला. काळा मसाला म्हणजे तुमचा घरगुती साठवणीतला मसाला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाज्यांना छान तेल सुटलं आहे. यावेळेस आपण टाकायचं आहे तांदूळ. इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतले आहे आणि त्यांना अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवले होते. त्यानंतर भातही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी 2 वाटी बासमती तांदूळसाठी 3 वाटी पाणी गरम केलेलं आहे. या प्रपोर्शनमध्ये जर तुम्ही तुमचा भात बनवला किंवा पुलाव बनवला तर तो अगदी परफेक्ट होईल. टेक्स्चर पण छान येईल आणि टेस्ट पण खूप छान येईल. त्यानंतर मी इथे गरम पाणी टाकलेले आहे. त्यानंतर गरम पाण्यामध्ये तांदूळ आणि भाज्या ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. इथे जर तुम्हाला असं वाटलं की मीठ कमी झालं आहे तर तुम्ही इथे मीठ वाढवू शकता. त्यानंतर इथे मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता यातलं पाणी कमी झालेलं आहे. त्यानंतर या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे पनीर. जर आपण शिट्ट्या लावून पुलाव केला तर त्यामध्ये जे आपण पनीर टाकतो ते रबरासारखं होते. पण अशा प्रकारे जर तुम्ही पुलाव कराल तर तुमचं पनीर जे आहे ते नेहमी सॉफ्ट राहील आणि चवही खूप छान येते. त्यानंतर इथे पनीरला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. खालीवर व्यवस्थित भात हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर अजून 10 मिनटासाठी आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला पुलाव हा रेडी आहे. आता आपण याला सर्व करूया. मी पालक पनीर पुलावला सर्व करणार आहे कढीसोबत. हे कॉम्बिनेशन तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं झालं ते. तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.